आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे अशोक सराफ यांना अशोक मामा हे नाव कसं पडलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही लोक मामा का म्हणू लागले. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण जर बायोस्कोप आर्ट्स हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मराठी सिनेसृष्टीत सुरुवातीपासूनच कौटुंबिक जिव्हाळा जपला जातो. केवळ व्यावसायिक नात्यांपुरतंच काम मर्यादित न ठेवता मराठी कलाकारांचे आपोआपच बंध जुळतात आणि त्यातून घरोबा तयार होतो. या घरोब्यातूनच एकमेकांना घरातल्या जवळच्या नातेसंबंधांच्या उपमा दिल्या जातात. ही मराठी इंडस्ट्रीची एक आगळी वेगळी ओळख. अर्थातच कधी कधी ही सिनेसृष्टीच्या प्रगतीला मारक ठरणारी अलिखित पद्धत आहे, अशी ही टीका केली जाते. असो, तर आपला आजचा विषय आहे अशोक मामा यांना मामा ही बिरुद कसं चिकटलं. अशोक सराफ म्हणजे अभिनयाचं एक खणखणीत नाणं. त्यामुळेच त्यांना अभिनयाचा सम्राट अशोक असंही म्हटलं जातं. मात्र बऱ्याचदा त्यांच्या नावाचा पूर्ण उच्चार करण्याऐवजी अशोक मामा असा उल्लेख अनेकांकडून होतो. त्याचा एक खास किस्सा आहे. त्याकडे आपण वळणार आहोतच, मात्र त्याआधी हे जाणून घेऊ की त्यांना चित्रपटसृष्टीतले कोणते कलाकार सुरुवातीपासूनच मामा म्हणायचे. प्रिया बेर्डे या अशोक मामांच्या आधीपासूनच ओळखीच्या होत्या. अशोक मामांचं करिअर सुरू झालेलं असताना प्रिया तशा लहान होत्या. त्यामुळे घरगुती संबंधांमुळे त्या अशोक यांना मामा म्हणायच्या. हीच गोष्ट दीपक देऊळकर यांची. तेही अशोक यांना भेटल्यावर मामा अशी हाक मारायचे. मात्र मामा हा शब्द केवळ कौटुंबिक जिव्हाळ्यापुरताच तेव्हा मर्यादित होता. पण संपूर्ण सिनेसृष्टीत आणि जनसामान्यांमध्ये अशोक मामा ही ओळख पसरायला कारणीभूत ठरलं ते कोल्हापूर. त्या काळी मराठीतील जवळपास सगळे सिनेमे कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातच शूट व्हायचे. त्यामुळे कलाकारांचं सतत मुंबई कोल्हापूर किंवा पुणे कोल्हापूर येणं जाणं असायचं. कोल्हापुरात एखाद्या व्यक्तीला मामा म्हणणं फारच आदराचं आणि जवळच्या नात्याचं मानलं जातं. तर कोल्हापुरात मामांच्या एका सिनेमाचं शूटिंग चालू होतं. त्या सिनेमाचं शूटिंग शिंदे नावाचे सिनेमॅटोग्राफर पाहत होते. त्यांचं कुटुंब जवळच राहत असल्याने अधूनमधून ते आपल्या लहानग्या मुलीला सेटवर घेऊन यायचे. असंच एकदा त्यांनी अशोक सराफ यांची ओळख करून देताना म्हणाले, "हे बघ तुझे मामा, अशोक मामा." दरवेळी ती मुलगी आली रे आली की हे शिंदे, अशोक मामा असं तिला सांगायचं. खरं तर ती इतकी लहान होती की तिला मामा, काका नेमकं काय असतं हेच कळत नव्हतं. पुढे मग हेच शिंदे त्यांच्या स्वतःच्याही नकळत स्वतःच सराफ यांना अशोक मामा म्हणू लागले. सेटवर अशोक सराफ हे वयाने ज्येष्ठ असल्याने सहकलाकार आणि इतर तंत्रज्ञ यांना प्रश्न पडला होता की नेमकं त्यांना काय नावाने हाक मारायची, त्यांचा उल्लेख कसा करायचा. अशोक या नावाने थेट उल्लेख करणं त्यांना योग्य वाटत नव्हतं आणि साहेब म्हटलं तर तो फारच दूरचा शब्द वाटत होता. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या नावाने उच्चार केला तर कदाचित सराफ यांना ते आवडणारही नाही, म्हणूनही ते पेचात सापडले होते. अशातच शिंदेंनी मामा हा शब्द दिला होता. त्यांना पाहून पाहून इतर सहकलाकार आणि सेटवरील सगळे तंत्रज्ञ सराफ यांना अशोक मामा याच नावाने हाक मारू लागले. अशोक यांनाही या नावासंदर्भात काही आपत्ती नव्हती. त्यामुळे ते या नावाला उत्तम प्रतिसाद द्यायचे. हळूहळू एका सिनेमाच्या सेटवरून दुसऱ्या सिनेमाच्या सेटवर त्यांचा उल्लेख मामा असाच होऊ लागला. आणि कधी संपूर्ण नाट्य सिनेसृष्टी त्यांना अशोक मामा म्हणू लागली हे त्यांना स्वतःलाही कळलं नाही. आजही अशोक सराफ कुठेही गेलेत तरी त्यांना कोणीही मामा म्हणतात. याबद्दल अशोक म्हणतात की मी नशीबवान आहे की मला लोकांनी इतकं आपलं मानलं की मामा म्हणत थेट त्यांच्या घरात नेऊन ठेवलं. लहान मुलांना लगेच मी आपला वाटत आलो. अशोक सराफ यांची आज 75ही उलटून गेलीये, तरीही त्यांना वेगवेगळ्या वयोगटातील मंडळी मामा म्हणतात. त्यांच्या वयाचे असोत, ज्येष्ठ असोत, लहान मुलं असोत किंवा माझ्या पिढीतले असोत, सगळेच त्यांना मामा म्हणतात. आता येऊयात ते लक्ष्मीकांत बेर्डे यांना मामा कसे म्हणायला लागले याकडे. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. बाळाचे बाप ब्रह्मचारी, धूम धडाका, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, शेजारी शेजारी अशी ही बनवा बनवी असे अनेक सिनेमे यांनी एकत्र केले. त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये आजही तितकीच लोकप्रिय आहे. तर या सगळ्या सिनेमांच्या शूटिंगच्या वेळी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे दोघेही सेटवर सोबत असायचे. सराफ यांना आधीपासूनच सगळेजण अशोक मामा म्हणू लागले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे जवळचे मित्रमंडळी त्यांना लक्ष्या या एकेरी नावानेच हाक मारत होते. मात्र इतर त्यांना थेट लक्ष्या म्हणू शकत नव्हते आणि लक्ष्मीकांत हे नाव फारच मोठं वाटत होतं. त्यामुळे हळूच एकेकाने अशोक मामासारखंच लक्ष्या मामा असं म्हणायला सुरुवात केली. अशोक सराफ यांना मामा म्हटल्याने कधी वाईट वाटलं नाही किंवा राग आला नाही.
त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही हे नाव सहजच आवडून गेलं आणि अंगवळणी सुद्धा पडली. त्यामुळे त्यांचाही उल्लेख लक्षा मामा असा होऊ लागला. पुढे मग विजय चव्हाण यांच्याही बाबतीत हेच घडलं आणि त्यांनाही विजू मामा असं म्हणू लागले. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, मराठी सिनेसृष्टीत अनेक लोकांना अनेक नावांनी ओळखलं जातं. त्या संदर्भातले काही किस्से जर तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा. आणि लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्या जोडीने केलेल्या सिनेमांपैकी कोणते सिनेमे तुम्हाला अधिक आवडतात त्यांचीही नावं आम्हाला कमेंटद्वारे सांगा.